गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्याच्यात अर्धी वाटी साजूक तूप घालते. आपण आज आंबावडी बनवणार, त्यासाठी त्याच वाटीने मी 1 वाटी रवा घेतला आहे. रवा तर चांगला फुलला आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकते. त्याच्यामध्ये 3 चमचे दुधाची पावडर टाकते. आता मी बाजूला काढून ठेवते. गॅस पॅनमध्ये मी 1 वाटी गूळ टाकते. 1 वाटी गूळ घेतला आणि अर्धा वाटी पाणी टाकते. शिजवून घेतला आहे, त्याच्यामध्ये हा भाजलेला रवा टाकते. 1 आंबा घेतला मी, त्याचा रस काढला आहे आणि ते सुद्धा याच्यात टाकते आणि मिक्स करून घेते. त्याच्यात वेलची पूड टाकते. ताटाला मी तूप लावून घेतले. आता हे मिश्रण त्याच्यात ओतते. असं सेट करून घेतले मी. त्याच्यावर बदाम आणि पिस्ताचे काप टाकते. 2 तास झालेत. आता मी वड्या कापून घेते. बघा, हे बघा, अशी वडी काढून घेतली मी. रव्या आणि आंब्याची वडी छान होते बघा इथे. आणि मी ज्याला घाई असेल तर त्यांनी फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल. मला घाई नव्हती म्हणून मी बाहेरच ठेवलं होतं सेट करायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.